आगामी महापालिका आणि झेडपी निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आहे आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या गाठीभेटी सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अशामध्ये आता राज ठाकरे यांची महाविकास आघाडीमध्ये एंट्री झाली आहे का अशी चर्चा सुरू झालेली आहे। कारण महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांना लवकरच भेटणार आहे आणि विशेष म्हणजे राज ठाकरे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये सहभागी होणार आहेत। तर दुसरीकडे 13 ऑक्टोबरला ठाणे मनपावर शिवसेना, युबीटी आणि मनसेचा एकत्रित मोर्चा धडकणार आहे आणि या मोर्चामध्ये महाविकास आघाडीचे नेते सुद्धा सहभागी होणार आहेत। त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांची एंट्री झाली आहे का अशा चर्चांना उधाण आलेलं आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया, चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले। कृष्णात, पण पाहतोय या येणाऱ्या दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत। एक तर 14 ऑक्टोबरला निवडणूक आयुक्तांची भेट मवियाचं शिष्टमंडळ घेणार आहे। विशेष म्हणजे राज ठाकरे या शिष्टमंडळासोबत असतील मवियाच्या, आणि त्याचबरोबर युबीटी आणि मनसे ठाणे महापालिकेवर जो धडक मोर्चा काढणार आहे त्यामध्ये महाविकास आघाडीचे काही नेते सुद्धा सहभागी होणार आहेत। त्यामुळे राज ठाकरे यांचा अशा प्रकारे मवियामध्ये चंचू प्रवेश झाला आहे का अशा प्रकारे चर्चा आता होऊ लागल्यात। काय तपशील आहेत? अनुपमा, सर्वांनाच उत्सुकता आहे की महाविकास आघाडीमध्ये चौथा भिडू म्हणून मनसे सामील होणार का, आणि त्या दृष्टिकोनातूनच या दोन्ही घटनांकडे पाहायला पाहिजे। कारण ठाण्यामध्ये जो मोर्चा निघत आहे त्या दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेलेच आहेत। त्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते, तिथले स्थानिक नेते सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि कार्यकर्ते देखील सहभागी होणार आहेत। तर दुसरीकडे 14 तारखेला म्हणजे मंगळवारी 14 तारखेला चोक्कलिंगम जे निवडणूक अधिकारी आहेत राज्याचे, त्यांची भेट घेण्यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ जाणार आहे आणि या सर्व शिष्टमंडळासोबत राज ठाकरे हे देखील जाणार आहेत। या गोष्टीकडे पाहिलं गेलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष महाविकास आघाडीमध्ये सामील होणार का या संदर्भातल्या चर्चेला आता उधाण आलेलं आहे। आणि ह्याच मुद्द्यावर कृष्णात एका मिनिटासाठी आपल्याला थांबवते, कारण सध्या राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख आपल्याबरोबर जोडले गेले। रविकिरण सर, आपण बघितलं तर मनसेचा अशा प्रकारे मवियामध्ये हा एक प्रकारे प्रवेश होतोय का हळूहळू, अशा प्रकारे चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। काय साधारण आपला अंदाज आहे, काय राज ठाकरे मवियासोबत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी सहभागी होतील का? कारण अशा प्रकारे दोन घटना घडणार आहेत ज्यामध्ये राज ठाकरे मवियाच्या नेत्यांबरोबर दिसणार आहेत। नाही, या टप्प्यावर दोन गोष्टी सांगता येतील। पहिली बाब अशी की आता या क्षणाला निवडणुकीची तयारी सुरू आहे। या क्षणाला प्रभाग रचना अंतिम होत आहे, महापालिकांची, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची, नगरपालिकांची। तर या टप्प्यावर निवडणुकीबाबत जे काही म्हणणं असेल ते विरोधी पक्ष म्हणून राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्याकडे सादर करणं हा पहिला टप्पा आहे। तर या टप्प्यात मनसे सामील होत आहे, कारण त्यांचेही विचार किंवा त्यांचे जे मुद्दे आहेत ते बहुधा मवियाच्या मुद्द्यांशी जुळते असतील। त्यांना काही आक्षेप असतील की ज्या पद्धतीने प्रभाग रचना किंवा मतदार याद्या किंवा जे काही मुद्दे असते, आता या टप्प्यावर मनसे त्यांच्या सोबत जाणार असेल तर विरोधकांच्या मुद्द्यांना एक धार येते की बाबा सर्वच प्रमुख विरोधी पक्ष असं म्हणणं मांडतायत, तर यावर विचार करायला पाहिजे। हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे मविया सोबत राज ठाकरे जातील की नाही हा। तर हा मुद्दा आता इतक्या ठामपणे म्हणजे हा योग जुळून आलाय, अगर राज ठाकरे जातीलच असं ठामपणे म्हणता येणं कठीण आहे। कारण जेव्हा जागा वाटपासाठी हे लोक एकत्र समोरासमोर बसतील किंवा राज ठाकरे यांना अंदाज येईल की आपल्याला कुठे किती जागा हे लोक देणार आहेत, तर त्यावेळेला जर त्यांचं समाधान झालं तर ठीक, अन्यथा त्यांचा रस्ता मोकळा, असा हा प्रकार असतो। त्यामुळे जेव्हा हे लोक आपापले जे ताकदवान जे मतदारसंघ आहेत, जे वॉर्ड आहेत वेगवेगळे, तर तिथे कसं जुळवून घेतात त्याच्यावर तो दुसरा टप्पा निर्णायक ठरेल। त्यामुळे पहिल्या टप्प्याची सुरुवात जर समजा सामोपचाराने झाली तर कदाचित तो एक मार्ग थोडासा किंचितसा प्रशस्त होईल, एवढंच या टप्प्यावर आता बोलता येईल। अगदी, पण काँग्रेसचं तसं मनसेला मवियामध्ये घेण्यासाठी सुद्धा विरोध आहे किंवा तशा प्रतिक्रिया खरं तर ऐकायला मिळतात। आणि तसंही काँग्रेस राष्ट्रवादी तसं काही मनसेचे नैसर्गिक मित्र नाहीयेत। मात्र येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर मवियासोबत जायचं ठरलं राज ठाकरेंचं, तर कशा प्रकारे हे सगळी समीकरणं असू शकतात? काही ही शक्यता आहे का बेसिकली की राज ठाकरे हे मवियासोबत जातील अशी? नाही, आज तसं नाहीये, कारण राज ठाकरे ज्या पद्धतीचं राजकारण करतात किंवा ते जे मुद्दे मांडतात लोकांसमोर, ते मुद्दे
काँग्रेसला कितपत रुजतील हा एक मोठा प्रश्न आहे. कारण राज ठाकरेंचं राजकारण मराठी भाषा, मराठी माणसांचे हक्क, मुंबईवर हक्क कुणाचा असे आहेत आणि काँग्रेसचं राजकारण हे बहुधर्मीय बहुभाषिक असं राहिलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसला राज ठाकरे यांचे सर्वच मुद्दे स्वीकारार्ह असतील असं म्हणणं धाडसाचं ठरेल. आणि काँग्रेसला बिहारमध्ये विधानसभा निवडणुका लढवायच्या आहेत अशा वेळेला काही बिहारी तरुण किंवा मुंबईत राहणारे लोक यांच्यावर ज्या पद्धतीने काही हल्ले झाले तर ते कितपत काँग्रेसला मांडता येईल तिथं बिहारमध्ये मनसेला सोबत घेतल्यावर हेही कठीण आहे. त्यामुळं ही शंका कायम राहील. खरंय, मराठी अस्मितेचा मुद्दा राज ठाकरेंसाठी नेहमीच अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे आणि त्यामुळेच हिंदी भाषिक दुखावणार नाहीत अशा प्रकारे काँग्रेसला त्यांची भूमिका घेणं गरजेचं असल्यामुळे कितपत ही सगळी समीकरणं जुळतात आगामी काळात हे बघावं लागणार आहे. रविकिरण सर, खूप खूप धन्यवाद. आपण चर्चा केली, ते विश्लेषण केलं त्याबद्दल. रविकिरण देशमुख सर आपल्याबरोबर होते, राजकीय विश्लेषक. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर जोडले गेलेत. कृष्णातकडे जाऊया. कृष्णात, आता आपण ऐकले काही महत्त्वाचे मुद्दे राजकीय विश्लेषकांच्या मते. आत्ता तरी सध्या ही गोष्ट टप्प्यात दिसत नाही, मात्र येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे जेव्हा विरोधकांच्या या बैठकांमध्ये सहभागी होतील तेव्हा विरोधकांच्या मुद्द्यांना धार येईल म्हणून ते सहभागी होतात असं मत आहे. काय एकंदरीतच ग्राउंड लेवलला आणखी काही या संदर्भात वेगळं दिसतंय? अनुपमा, सर्वात महत्त्वाचं काँग्रेसच्या दृष्टीनं सध्या बिहारच्या निवडणुका आहेत आणि या बिहारच्या निवडणुका पार पडल्यानंतरच मनसेला सोबत घेण्याविषयीचा चर्चेला वेग येऊ शकतो. कारण सध्या मनसेला म्हणजे राज ठाकरे यांना सोबत घेतल्यास हिंदी भाषिक परप्रांतीय जे खास करून राज ठाकरेंच्या टार्गेटवर असतात त्यांना दुखवणं हे काँग्रेसला सध्या तरी फायद्याचं ठरणार नाही. त्या दृष्टिकोनातून बिहारची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची सध्या तरी काँग्रेससाठी आहे. त्यामुळं जरी या संदर्भातला काँग्रेसचे नेते, स्थानिक नेते विरोध करत असले आणि येत्या काळामध्ये या संदर्भात विविध बैठका होत असल्या तरी खास करून बिहार निवडणुकीनंतरच या सर्व प्रक्रियेला वेग येईल अशा प्रकारची एक माहिती सध्या मिळते. कारण स्थानिक स्वराज्य संस्था